अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. नाजरीन, कोकणी न्यूजच्या चॅनलच्या तर्फे आपल्या सगळ्याच्या खिदमतला पुरखुलूस आदाब आणि सलाम. नाजरीन, आपण सगळी लोक ह्या बातशी बखूबी वाकिफ आहोत की आपल्या कोकणातनं एकच उर्दू अखबार जो शाया होते, कोकण की आवाज. ह्या कोकण की आवाज अखबारला 25 वर्षा पुरी होतात. याची बुनियाद ठेवली होते मरहूम मोहम्मद शफी पूरकर साहेबांनी. आणि पूरकर फॅमिलीचा तकरीबन ही तिसरा जनरेशन जी आहे ती ह्या सगळ्या खिदमातला लागलेला आहे. ह्यांच्या खिदमातसाठी म्हणजे जर बयान करायला लागलो तर अल्फाज कमी पडतील. अलगर्ज कोकण की आवाज ह्या सगळ्या काराईनला आम्हाला ही बात सांगता बेनतहा खुशी आणि मुसरत होते की आपल्या ह्या कोकण की आवाज अखबारला 25 वर्षा पुरी होतात. आणि ह्यो सिल्वर जुबली जो मोको आपल्याला मनवण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात 2026ला 2 प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत, एक मुंबईला आणि एक महाडला. त्याची तारीख आपल्या ह्या चॅनलच्या जरिये आपल्याला समजेलच. आणि हे जे प्रोग्राम करायचे आहात त्याचं मनसूबाबंदीसाठी काय मुखलिस हजरात दिल्लात पुरकर साहब, कमाल मांडलेकर साहब, मुफ्ती रफीक पुरकर साहब, ऐसे कई हजरात मुंबईला इम्रान अलवी साहेबच्या ऑफिसला जमा झालं. ह्या रिपोर्टला तुम्ही बघू शकता की कशी काय मनसूबाबंदी केली गेलेली आहे. अलगर्ज आपला पण फर्ज बनतं की आपण सगळी ह्या अखबारला आपली जिम्मेदारी समजून जारी आणि सारी ठेवलं पाहिजे. का की आपलाशी कोकणी मीडिया बघला गेला तर नाहीच्या हिशोबातला नाही. तर ही आपला प्रिंट मीडिया कोकणचा आपल्या हक्काचा कोकण की आवाज ह्याला अगदी ताबिंदा आणि पायंडा ठेवण्याची जिम्मेदारी आपल्या प्रत्येकाची आहे. ह्याच्यातला आम्ही एक दरख्वास्त करतो की आपलं जर बिझनेसमॅन आहात त्या लोकांनी खुसूसी तौरवर काही आपलं ॲडव्हर्टाइजमेंट ह्या अखबारला देवं. ह्यानी न सिर्फ आपल्या कारोबारची लोकांपर्यंत माहिती पोचल बल्कि एक जरियो पण बनल ह्यो आपलो हक्काचो कोकण की आवाज अखबार चालू ठेवण्यातला. आज उर्दूची हालत काय आहे तुम्ही जानता. तर न सिर्फ आपलो ह्यो कोकणी अखबार कोकण की आवाज चालू ठेवायची जिम्मेदारी आहे, बल्कि उर्दूला पण ताबिंदा आणि पायंदा ठेवायची जिम्मेदारी आपली आहे. अलगर्ज हे सगळे जे मकासिद आहेत तर आपल्या सामने आम्ही पेश करू आणि वक्तन फोक्तन तुम्हाला ह्याच्या बाऱ्यात माहिती देत राहू. तर इसरू नको, येत्या जानेवारी महिन्यात म्हणजे 2026ला 2 प्रोग्राम मुनक्कीद होणार आहेत. त्याची डेट आपण ह्या आपल्या चॅनलच्या जरिये आपल्याला कळवू. ह्यो कोकण की आवाज अखबार अल्हम्दुलिल्लाह ह्यो नाचीज गुजिस्ता 12-15 वर्षापासून यातला नाही. आणि मना सहाफतला जी येण्यासाठी म्हणजे मोप काय जी हिम्मत आणि हौसलो मिळलो आहे तर आपलं कोकण की आवाज जखा मुदीर आहात दिल्लाल पूरकर साहेब ह्यांनी आता सोचा की माझ्यागत किती लोक किती आपली कोकणी काराईन आणि कोकणी न उर्दूचा ही करणारा किती काराईन वजूदला आली असेल आणि त्यांची तहरीर ह्या आपल्या कोकणच्या आवाजच्या जरिये लोकांपर्यंत पोचली असेल. तेव्हा पेश आहे आजचो ह्यो तफसिली रिपोर्ट जो की आम्ही बशुक्रिया अखलाक नागोटणे साहेब त्यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला ह्यो पेश करता. कोकणी माउंटेनर अखलाक साहेब यांचं पण तुम्ही जो चॅनल आहे यूट्यूबवर तो सबस्क्राईब करा. पेश आहे
ह्यो तफसिली रिपोर्ट. अल्लाह हाफिज. परत भेटू नवीन खच्या बात खबरच्या संगात. अस्सलाम वालेकुम. आप तमाम कोकन की आवाज ग्रुप के बिहाफ में वेलकम करते हैं. मैं गुजारिश करता हूँ हनीफ कुनकर साहब के से कि आज के इस मीटिंग के अगराज़ के बारे में आप बात. सबसे पहले मैं आप जमी हजरात का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि मुंबई की इस गहमा गहमी वाले शहर में अपना कीमती वक्त निकाल कर आप यहाँ तशरीफ लाए. अल्हम्दुलिल्लाह हमारी निस्बत कोकन से है और इसी निस्बत की बिना पर आपा मरहूम ने तकरीबन 25 साल पहले कोकन की आवाज की बुनियाद डाली. और हमारी तीसरी जो नस्ल है, अक्सर हमारे अखलाक नागुने साहब कहते हैं मशवरा करेंगे. तो सबसे पहले ये जो बम्बई में जो प्रोग्राम करना है हमें, मैं आपसे दरख्वास्त करता हूँ इस सिलसिले में आप अपनी राय पेश करें. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आज ये बहुत अहम इब्तिदाई मुलाकात रखी गई थी इस कॉन्टेक्स्ट में सोचने के लिए कि कोकन की आवाज का 25 साला एक प्रोग्राम जो सिल्वर जुबली के नाम से, उसका मकसूद ये है कि ये पैगाम कोकन की आवाज की मुनासबत से पूरी दुनिया में आम हो. हमारे कोकनी अहबाब पूरी दुनिया में बसे हुए हैं. आज बम्बई में जनाब इमरान अलवी साहब के ऑफिस में हमारे जो कोकन के हजरात है उनकी एक मीटिंग मुनक्किद किए थे. इमरान अलवी साहब थोड़ा रोशनी डालेंगे कि सोवेनियर में किस तरह की चीजें होगी और लोग कैसे शामिल हो सकते हैं. मेरी आप सबसे अपील है कि इस सोवेनियर के अंदर आप सब पार्ट लीजिएगा और इस प्रोग्राम को आप सब मिलके सक्सेसफुल करें. मुफ्ती मुजफ्फर सेन साहब की मुंतखब शख्सियात को जोड़ा गया और इस सिलसिले में एक बेहतर प्रोग्राम को जो है वो सेट किया गया है और इंशाल्लाह इस जितना सोचे हैं उससे ज्यादा ये बेहतर होने की उम्मीद है. बहुत ही मशहूर और मारूफ इल्मी शख्सियत जनाब मुफ्ती रफीक पुरकर साहब आज की इस मीटिंग के इख्तितामी का कलमात पेश करेंगे. आप अपने मसरूफियात के बावजूद यहाँ पहुँचे, जिस पर हम दिल के गहराई से आपके शुक्रगुजार हैं और दरख्वास्त भी करते हैं कि होने वाले प्रोग्राम के लिए दुआ भी करें कि अल्लाह ताला उस प्रोग्राम को जो है कामयाब करें और पूरे कोकन ने पूरे आलम के लिए उसको खैर बरकत और हिदायत का जरिया बनाए. आमीन आमीन आमीन. कोकन की आवाजला ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. शुक्रिया. नवाजिश करम. अल्लाह हाफिज.